नमस्कार, मी स्वाती ज्योतिष कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण शेअर मार्केटविषयी बघणार आहोत। हल्ली आपण बघतोय की प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती शेअर मार्केट मध्ये इंटरेस्टेड असतो किंवा खेळत असतो आणि त्याच्याकडे आपण एक शॉर्ट टर्ममध्ये जास्तीत जास्त पैसा मिळवणं या उद्देशाने किंवा एक बिझनेस म्हणून या उद्देशाने सुद्धा आपण त्याच्याकडे बघतो। कारण की जसं माझ्याकडे मी जसं पत्रिका बघते आणि बरेच जण मला क्वेश्चन करतात की शेअर मार्केट माझ्यासाठी कसं आहे किंवा मला शेअर मार्केट खेळण्याचे इंटरेस्ट आहे। काही असेही असतात की जे ऑलरेडी शेअर मार्केट खेळत असतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे कर्जबाजारी झालेले असतात। असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात पत्रिकाच्या माध्यमातून। तर या सगळ्याच्यात मला एकच सांगायचं आहे यामध्ये की शेअर मार्केट खेळा, नक्कीच खेळा, काही प्रॉब्लेम नाही, परंतु ते खेळत असताना काही गोष्टींचा विचार केला पाहिजे। जसं की सगळ्यात प्रथम आहे की पत्रिका बघणं गरजेचं आहे की तुमच्या पत्रिकेत जर तो योग असेल, ते ग्रह असतील, तरच तुम्हाला त्या बिझनेसमधनं किंवा शेअर मार्केटमधनं पैसा येणार आहे आणि तो लॉंग टर्मसाठी येणार आहे। कारण बऱ्याचदा असं होतं, सुरुवातीला पैसे मिळत जातात म्हणून माणसाचा लोभ वाढून तो त्याच्यात जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करतो आणि कालांतराने मग पैसे डुबायला सुरुवात होते, मग त्याच्यासाठी कर्ज काढलं जातं। तर असा सगळा काही प्रकार केला जातो। तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून वेळीच सावध राहा। जरी करायचं आहे, शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे आहेत, तर सर्वप्रथम पत्रिका बघून घ्या। कारण पत्रिकेमध्ये आता बरेच जण असे म्हणणारे आहेत, काय पत्रिकेतनं काय आपल्याला कळणार आहे? नाही, पत्रिकेमधनंच सगळं काही कळत असतं। तिथून तुम्हाला तुमचे ग्रह, जे त्याच्यासाठी लागणारे ग्रह आहेत, तुमच्या दशा आहेत, ते बलवान आहेत नाही आहेत, त्या त्यांच्या जागेवर बसलेले आहेत का, तर हे सगळं बघणं गरजेचं असतं। आणि ज्या वेळेला त्या त्यांच्या स्थानात जाऊन बसलेले असतील त्यावेळेला आणि योग जर चांगला असेल तर निश्चित स्वरूपात तुम्ही शेअर मार्केट खेळा, काही इश्यू नसतो। कारण असेही लोक आहेत माझ्याकडे, म्हणजे फार कमीत लोक आलेले आहेत माझ्याकडे, पण त्यातल्या त्यात मला जे आठवतात एक दोन आहेत, ते काही लेडीज होत्या, काही जेंट्स होते की ज्यांना खेळून 8-10 वर्ष झाले होते आणि ते चांगलं प्रॉपर असं इन्कम घेत होते। पण त्यांच्या पत्रिकेत बघताना हे लक्षात आलं होतं की त्यांना तो सुटेबल आहे म्हणूनच ते खेळू शकत आहेत। हां, मग ते माझ्याकडे आले याकरता होते की सडनली असा पिरियड आला होता की त्यांना नुकसान होत होतं, परंतु ते नुकसान इतकंही नव्हतं की ते बेअर करू शकत नव्हते। तर तेवढ्या एका रिझनकरता त्यांनी मला पत्रिका दाखवली होती आणि त्यावेळेला त्यांच्या पत्रिका बघून हेही कळलं होतं की त्यांना ते सुटेबल आहेत, म्हणूनच इतके वर्ष ते चांगलं खेळू शकलेले आहेत। तर मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे प्रत्येक व्यक्तीला जो शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहे त्याला, की तुम्ही सर्वप्रथम पत्रिका तपासून घ्या तुमची, आणि जर तसं काही ग्रह छान असतील तर निश्चित तुम्ही खेळा। पण जर तसे काही नसतील तर वेळीच सावध होऊन थांबा आणि एक जसं इंटरेस्ट म्हणून तुम्हाला अगदी छोट्यात छोटी किंमत जी असते ती रोटेशनमध्ये मध्ये तुम्ही खेळू शकतात। म्हणजे फार तुम्ही 3,000 टाकले आहेत तर त्याच्यातनं जी काही कमाई होईल ती बाजूला काढून परत ते 3,000 जे आहे ते तुम्ही फिरवू शकता। तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात। जस्ट एक इंटरेस्ट म्हणून, एक बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघूच नका तुम्ही। कारण की काय असं दशा तुमच्या कशा असतात, जसं मी मगाशी उदाहरण दिलं, 8-10 वर्ष छान खेळत आहेत, परंतु असा प्रसंग त्यांच्यावरही आला की ज्या ठिकाणी त्यांचे नुकसान होत होतं। त्यामुळे फक्त एक बिझनेस म्हणून त्याच्याकडे न बघता एक साईड बिझनेस किंवा साईड इंटरेस्ट म्हणून फक्त तुम्ही या गोष्टीकडे बघा। आणि वेळीच या सगळ्या गोष्टी, जर तुम्हाला जिथे वाटते की नाही आता आपण कर्जबाजारी होत चाललो किंवा कर्ज घ्यावं लागणार आहे, तिथेच तुम्ही थांबलं पाहिजे। तर आज इथेच थांबते आहे। काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्सवर टाकू शकता। धन्यवाद।